धन्यवाद करतो, ते स्तुती करतो की देवाने पुन्हा एक वारी सुंदरची संधी आम्हा प्रत्येकाला दिलेली आहे देवाचं वचन ऐकण्यासाठी. माझा विश्वास आहे की देव केवळ आम्हाला थेरॉटिकल आमच्यासाठी बोलत नाही किंवा त्याची वचनं थेरॉटिकल नाही आहे किंवा फक्त बोलण्यासाठी नाही आहे, तर अनुभवाने देव आमच्या प्रत्येकासाठी बोलत असतो. एवढंच केवळ नाही तर प्रात्यक्षरित्या प्रॅक्टिकली देव अनेक अनुभव आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देत असतो. आज जो विषय मी तुमच्यासाठी निवडलेला आहे तो विषय म्हणजे मागील काही दिवसामध्ये आमच्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये जी घडलेली घटना आहे आणि त्या घटनेच्याद्वारे देव कसं आमच्या संगती बोलला आणि देवाने आम्हाला कसं आशीर्वादित केलं त्याच्याविषयी आम्ही पाहणार आहोत. आज मी ज्या विषयातून तुमच्या प्रत्येकासाठी बोलणार आहे तो विषय म्हणजे भय. आणि भय ज्याचा मी विचार करतो त्यास दोन प्रकारचे भय या जगामध्ये आहे. एक तर देवाचं भय आणि एक आमच्या अंतःकरणामध्ये असणारं भय जे आहे ते आहे. पण मला सांगू द्या, देवाचं वचन आम्हाला सांगतं जे देवापासूनचं भय आहे ते चांगलं भय आहे. आणि मग देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. ह्याचाच अर्थ असा आहे की परमेश्वराच्या भयामुळे आयुष्य वाढते, परमेश्वराच्या भयामुळे ज्ञान प्राप्त होते, परमेश्वराच्या भयामुळे आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. पण जे दुसरं प्रकारचं भय आहे जे आमच्या अंतःकरणामध्ये, ते मला सांगू द्या आमच्या जीवनामध्ये ज्याला कम्प्युटरच्या भाषेमध्ये आम्ही डिफॉल्ट सेटिंग म्हणतो त्या प्रकारचं आहे. म्हणजे ते उपजत आमच्या अंतःकरणामध्ये पहिल्यापासूनच आहे. एखादी गोष्ट जर आमच्या जीवनामध्ये घडली तर प्रथम आमचं रिॲक्शन जे असतं किंवा आमचं जे त्याच्या गोष्टीविषयीचं जे आमचं प्रतिक्रिया असते ती भयाद्वारे असते. आणि मग मी पाहतो की ते भय आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. पण देवाची इच्छा मुळीच नाही की आम्ही भयामध्ये असावं. ज्यावेळेस देवाने आदाम आणि हवेला निर्माण केलं त्यावेळेस त्याची इच्छा ही होती की भयविरहित आम्ही जीवन जगावं. आणि किंबहुना आदाम आणि हवेविषयी जसं मी पाहतो त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं भय नव्हतं. ज्यावेळेस देवाने आदाम आणि हवेला निर्माण केलं आणि ते एदेन बागेमध्ये त्यांनी ठेवलं त्या दिवशी मी पाहतो की प्रतिदिवशी देव संध्याकाळी शिळोप्याचा वारा सुटल्यानंतर आदाम आणि हवेला भेटण्यासाठी येत असे. आणि त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्या प्रकारची भीती नव्हती. पण आम्ही पाहतो कालांतराने ज्यास त्या सैतानाने आदाम आणि हवेला भुरळ पाडली आणि ते पापामध्ये पडले, ते बरा वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ त्यांनी खाल्लं. आम्हाला पाहायला मिळतं की ज्या देव त्यांना भेटण्यासाठी आला त्यावेळेस ते लपले आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये भीती होती, कारण का त्यांना एक गोष्ट कळाली की ते नग्न आहे. ह्याचा अर्थ असा आहे की त्या दिवसापासून भीती त्यांच्या अंतःकरणामध्ये आली. भीती जी आहे ही देवापासून नाही तर त्या सैतानापासून आहे. देवाचं वचन जर आम्ही वाचलं तर देवाचं वचन सुद्धा आम्हाला सांगतं त्याने आम्हाला भित्रेचपणाचा आत्मा दिला नाही तर प्रीतीचा, धैर्याचा आणि अनुशासनाचा आत्मा दिलेला आहे. पण मला सांगू द्या, पुष्कळ वेळेस आम्ही पाहतो की आमच्या अंतःकरणामध्ये भीती येते. आम्ही जर पाहिलं देवाचं वचन आम्हाला सांगतं वारंवार भिवू नका. पण भीती वाटणं हे साहजिक आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला भीती वाटते हे साहजिक आहे. आणि भीती वाटणं हे कदाचित आमच्या जीवनामध्ये एक रोज दैनंदिन जीवनामध्ये घडणारी घटना आहे. पण भिवून नका असं देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही भीता कामा नये. पुष्कळच आम्ही पाहतो की जेव्हा एखादी गोष्ट आम्हाला करायची असते, एखादी नवीन गोष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याच ती करण्यापूर्वी आमच्या अंतःकरणामध्ये भीती येणं हे साहजिक आहे. म्हणून मी पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीने मनुष्य ग्रासलेला आहे. आज मी पाहतो ज्या परिस्थितीला आम्ही तोंड देत आहोत त्या परिस्थितीमुळे एक प्रकारचं भयाचं वातावरण सर्वत्र निर्माण झालेलं आहे. पुष्कळ लोकांना अनेक गोष्टींचं भय असतं. पण आजच्या ज्या घडामोडी आमच्या जीवनामध्ये घडत आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की कोरोना व्हायरसमुळं, कोविड-19मुळे एक प्रकारचं भय लोकांच्या अंतःकरणामध्ये. त्यांना असं वाटतं की जर आम्ही बाहेर गेलो आणि त्या रोगाची लागण मला झाली तर पुष्कळचे भयंकर असे परिणाम होणार आहेत. काही लोकांना भीती वाटते की त्यांना आयसोलेशनमध्ये जावं लागणार आहे. काही लोकांना भीती वाटते की डॉक्टर आणि हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे. आणि काही लोकांना ह्याची भीती वाटते कदाचित मी गेलो तर परत पुन्हा घरी येणार नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारची भीती लोकांच्या अंतःकरणामध्ये. काही लोकांचे जॉब्स त्यांनी या कोरोना व्हायरसमुळे गमावलेले. काही लोक आर्थिक समस्यांना तोंड देत आहे आणि त्यांना पुष्कळ वेळेस ते भय त्यांच्या अंतःकरणामध्ये की उद्याचा दिवस कसा त्यांच्यासाठी जाणार आहे. ह्याच प्रकारे आम्ही पाहतो की अनेक प्रकारचं भय लोकांच्या अंतःकरणामध्ये. देवाच्या सेवकांविषयी आम्ही विचार केला तर अनेक देवाच्या सेवकांच्या जीवनामध्ये सुद्धा भयाला त्यांना सामोरं जावं लागलं. भीती वाटणं हे त्यांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्या सेवकांनी त्या भीतीवरती विजय मिळवला आहे. मोशेच्या विषयी जर आम्ही विचार केला तर मोशेच्या जीवनामध्ये सुद्धा ज्यावेळेस तो त्या ठिकाणामध्ये मेंढरं राखत होता आणि चांगला आनंदी त्या ठिकाणामध्ये तो होता, त्यावेळेस देव त्याला भेटला, देवाने त्याला दर्शन दिलं आणि देवाने त्याला एक गोष्ट सांगितली की मी तुला निवडलेलं आहे. आणि तो देव त्याला म्हटला
की इस्रायल लोकांना त्या मिस्री लोकांच्या तावडीतून, त्या फारोच्या दासत्वातून सोडवण्यासाठी मी तुझी निवड केलेली आहे. पहिलं रिॲक्शन, पहिली प्रतिक्रिया जी मोशेने दिली ती म्हणजे भयातून, त्याच्या अंतकरणामध्ये भीती निर्माण झाली आणि तो म्हणला, देवा मी कसं त्या लोकांना त्या दासत्वातून सोडणार आहे. ह्याचाच अर्थ असा आहे की भीती त्याच्या अंतकरणामध्ये प्रथम आली. आम्ही जर आमच्या जीवनामध्ये विचार केला तर लहानपणापासून भीतीनेच आम्ही आमच्या लेकरांना वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. हे जी गोष्ट आम्ही करतो ती चुकीची आहे. पुष्कळ एखादा लेकरू आमचं ऐकत नसेल, एखादं लहान मूल आमचं ऐकत नसेल तर आम्ही त्याला म्हणतो तिथं जाऊ नको, तिथं बुड्ढा बाबा आहे, तिथं अंधार आहे, आणि भीतीने आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण मला सांगू द्या, ही भीतीची जी सुरुवात तिथूनच आम्ही लहानपणापासूनच आमच्या लेकरांमध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतो. पण मला सांगू द्या, अशा प्रकारची भीती आम्ही आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये न घालता त्यांना धैर्यामध्ये आणि योग्य वातावरणामध्ये वाढवणं अतिशय गरजेचं आहे. मोशेचं उदाहरण मी पाहिलं, त्याच प्रकारे मी पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये आणखीन एक देवाचा सेवक होता ज्याचं नाव एलिया होतं, आणि त्याच्या जीवनामध्ये सुद्धा तो भयाला सामोरे गेला. मागील काही दिवसापूर्वी मी तुम्ही सांगते देवाच्या वचनातून बोललो, आणि मी बोललो एलियाच्या जीवनाविषयी की एलियाला निराशेला सामोरं जावं लागलं आणि डिप्रेशनमध्ये एलिया गेला. आणि मग तो डिप्रेशनमधून कसा बाहेर आला त्यालाच अनुसरून आजचं वचन देखील आहे. पण मला समजा तो डिप्रेशनमध्ये जाण्याच्या पूर्वी सर्वात प्रथम काय घडलं त्याच्या जीवनामध्ये, ते म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये भीती निर्माण झाली किंवा भीतीने तो ग्रासला गेला. ते म्हणजे काय माहिती आहे का, देवाने एलियाला निवडलं होतं यासाठी की इस्रायलाला देवाचं वचन काय सांगतं किंवा देवाचा संदेश जो आहे तो त्यांनी इस्रायल लोकांना आणि इस्रायलाचा राजा जो अहाब आहे त्याला सांगावा. पण आम्ही पाहतो की अहाबाने इस्बेलशी लग्न केलं होतं, आणि इस्बेल जी राणी होती, त्याची जी पत्नी होती, ती चुकीची व्यक्ती होती, आणि ती काय करत होती की ती बालाची उपासना करत होती. ह्याचा अर्थ असा आहे की खरा जो इस्रायलाचा देव त्याला सोडून ती बालाची उपासना करत होती. आणि मग तुम्ही पाहतो की जशी ती बालाची उपासना करत होती त्यावेळे त्या बालाचा परिणाम किंवा त्या बालाच्या उपासनेचा परिणाम त्या अहाब राजावरती सुद्धा झाला होता. आणि म्हणून तो अहाब राजा सुद्धा इस्रायलाच्या देवावरती विश्वास ठेवून होता. म्हणूनच ज्या वेळेस एलिया देवाचा संदेश घेऊन अहाब राजाकडे जात असे त्यास तो त्याचा स्वीकार करत नव्हता. आणि मग ज्या एलियाने अहाब राजाला सांगितलं की पुढील 3-3.5 वर्ष इस्रायलामध्ये पर्जन्यवृष्टी पडणार नाही, दुष्काळ पडणार नाही, त्यावेळेस अहाबाने एलियाचं देखील ऐकलं नाही. आणि मग आपण पाहतो की एकदा एलियाने इस्बेल राणीला चॅलेंज केलं, आव्हान केलं, आणि ते चॅलेंज असं होतं की तो म्हटला जर बालाचे संदेश ते आणि बाल जर खरा देव असेल तर त्यांनी ते प्रूफ करावं किंवा ते त्यांनी प्रगट करावं, आणि जर इस्रायलचा देव हा परमेश्वर आहे, हा जर खरा देव आहे तर तो प्रगट करणार आहे. आणि मग आम्ही पाहतो की ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस एलियाने ते आव्हान स्वीकारलं, आणि इस्बेलीने सुद्धा ते आव्हान स्वीकारलं, आणि ती म्हणली आपण भेटूया. आणि मग त्याच्या ती घटना सर्वांना परिचयाचे, कर्मेल डोंगरावर काय घडलं, आणि ज्यावेळेस ते बालाच्या संदेशांनी त्या देवाला बोलवण्यासाठी पुष्कळचे प्रयत्न केले, स्वतःच्या अंगावरती खुणा केल्या आणि रक्त बंबाळ झाले, आणि दिवसभर त्यांनी आरोळी मारून बालाला आव्हान केलं की त्यांनी यावं आणि ती वेदी भस्म करून टाकेल किंवा ते वेदीवरचं जे अर्पण आहे ते भस्म करावं. पण तरी देखील कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी घडली नाही. मग एलियाने काय घडलं ते आम्हाला सर्वांना, एलियाने काय केलं ते आम्हाला सर्वांना माहिती आहे, आणि देवाने ते जे यज्ञ पशु होता तो त्या ठिकाणामध्ये भस्म केला. एवढंच केलं तर अग्नी त्या ठिकाणामध्ये उतरून आला आणि तो चाटून गेला ते सर्व यज्ञ. हे सर्वची गोष्ट आम्हाला माहिती आहे. आणि ज्यावेळेस ही सर्व घटना घडली तर असं म्हणलेलं आहे की जे बालाचे संदेश होते त्यांचा वध एलियाने त्या ठिकाणामध्ये केलेला आहे. आणि मग आम्ही पाहतो की तो त्या ठिकाणातून वध करून निघून गेला, आणि मग इस्बेल राणीने एलियाला सांगणं पाठवलं की उद्या तू ज्या गोष्टी माझ्या लोकांची किंवा ज्या बालाच्या संदेशांची जी ज्या प्रकारे त्यांच्यासाठी तू वावरला आहेस किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्यासाठी तू केलेल्या आहेत तसेच मी तुझ्या उद्या केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही ज्या वार्ता एलियाने ऐकली त्यावेळेस त्याच्या अंतकरणामध्ये भीती निर्माण झाली, आणि त्या भयाचा परिणाम हा झाला की एलिया त्या ठिकाणातून पळून गेलेला आहे. मला सांगू द्या, एलियासारखा व्यक्ती जो देवाचा महान सेवक होता, ज्यांनी अग्नीच्या द्वारे देवाने त्याला उत्तर दिलं होतं. एवढंच कळण्यात एक घटना अशी सुद्धा घडली होती की ज्या अहाब आपल्या रथामध्ये बसून चाललेला होता त्यास एलिया अतिशय वेगाने अहाबाच्या रथाच्या पुढे धावत होता. म्हणजे देवाचं सामर्थ्य एलियाच्या जीवनामध्ये देवाने वारंवार प्रगट केलं होतं. पण अशा प्रकारचा व्यक्ती ज्यांनी अग्नीच्या द्वारे देवाचं सामर्थ्य प्रगट केलं होतं असा व्यक्ती सुद्धा घाबरलेला आहे. ह्याचा अर्थ असा आहे की घाबरण्याला कोणी घाबरण्यापासून
बचू शकत नाही किंवा वाचू शकत नाही, ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही इम्युन म्हणतो. नो वन इज इम्युन टू फिअर. म्हणजे भीती प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असते. जरी तो मोठा देवाचा सेवक असला एलियासारखा, तर त्याच्या अंतकरणामध्ये भीती असते. इम्युन हा शब्द आम्ही वारंवार आता वापरतो. इम्युनिटी हा शब्द आमच्या वारंवार ऐकण्यात येत आहे सध्याच्या काळामध्ये. म्हणजे याचा अर्थ की त्या भीती सर्वांच्या जीवनामध्ये येते. पण आम्ही पाहतो की त्या भीतीपोटी एलिया त्या ठिकाणातून पळून गेला, निघून गेला. आणि मग आम्ही पाहतो की देवाने त्याच्या अंतकरणातली भीती कशी काढली. त्याचं वृत्तांत पवित्र शास्त्रामध्ये पहिले राजे याचा 18वा अध्याय 19व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळते. त्याच्याविषयीच आपण वाचणार नाही आहोत, पण ती घटनेविषयी मी तुम्हाला थोडक्यात आज देवाच्या वचनातून तुमच्यासाठी बोलणार आहे. त्या ज्या गोष्टी एलियाच्या जीवनामध्ये घडल्या त्या आम्हाला पाहायला मिळतात की या सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडत असताना तो ज्या पळून गेला, तो ज्या त्या लपला, त्या इस्बेल राणीपासून तो लपला आणि तो पळून त्या ठिकाणामध्ये निघून गेला, त्यावेळेसच्या पुष्कळच्या घटना पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला वाचायला मिळतात. आणि जेव्हा तो पळून गेला त्यावेळेस तो एका रथामाच्या झुडपाखाली निजला. आणि त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, जेव्हा देव त्याच्या संगती बोलला त्यावेळेस देवाला तो म्हटला, देवाने जेव्हा त्याला प्रश्न विचारला, तू इथे का बसलेला आहे, तर तो म्हटला की मी घाबरलेलो आहे, मी भीतीपोटी. कारण की इस्बेल राणीने जी धमकी त्याला दिली होती की ज्या गोष्टी तिच्या एलियाच्या जीवनामध्ये ती करणार आहे त्याच्याविषयी बोलला, त्या ऐकून तो घाबरला होता. मग आम्ही पाहतो की देवाने पुष्कळशा गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या. मग तो परत त्या ठिकाणी खाल्लं, त्यांनी देवाने त्याला भाकर दिली खायला आणि पुन्हा एकदा त्यांनी प्रवास केला. आणि मग तो त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो गुहेमध्ये पुन्हा जाऊन लपला, त्या डोंगराच्या गुहेमध्ये जाऊन लपलेला आहे. आणि मग आम्ही पाहतो की जेव्हा या सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडत असताना की जेव्हा तो त्या गुहेमध्ये लपला असताना पुन्हा एक वार देवाने त्याची भेट घेतली, देवाने त्याच्या अंतकरणाशी बोलला. आणि जेव्हा देव त्याला म्हटला, तू इथे काय करत आहेस, त्याच त्या गोष्टी ज्यावेळेस त्यांनी ऐकल्या त्याच तो म्हटला की असं गोष्टी घडलेल्या आहेत की इस्बेल राणीने मला आव्हान केलेलं आहे, इस्बेल राणीने मला सांगितले की मी तुझा घात करणार आहे. तसं पाहायला गेलं असता तो जर त्या ठिकाणी राहिला असता तरी देखील ती त्याला मारणारच होती. आणि आज आम्ही पाहतो की तो बोलत असताना जास्त रथामाच्या झुडपाखाली निजला होता, त्यासुद्धा म्हणतो की आता मी मेलो तर बरे. म्हणजे जर त्याला जर मरायचंच होतं तर तो इस्बेल राणीला सामोरं जाऊन तिथं सुद्धा मरू शकला असता, पण तो घाबरून पळाला. आणि इथं आल्यानंतर म्हणतो की आता मी जगायची माझी इच्छा नाही किंवा मी मरणार आहे. आणि मग आम्ही पाहतो की जास्त प्रवास त्याने केला आणि ते जास्त देवाने त्याला भेट घेतली, त्या भाकर त्यांनी खाल्ली आणि त्यांनी 40 दिवस त्याच्यावरती प्रवास केला. आणि मग सिनाई डोंगरावर जेव्हा एलिया गेला त्या ठिकाणामध्ये देवाने त्याला गुहेच्या बाहेर बोलवलं आणि देव त्या संगती त्या ठिकाणामध्ये संभाषण करत आहे, देव त्याच्या संगती त्या ठिकाणामध्ये बोलत आहे. आणि ज्याच देव त्या संगती बोलला त्याच पुष्कळशा गोष्टी एलियाला समजल्या. ज्या देवाला एलियाने सांगितलं की मी एकटाच तो उरलेला आहे. आम्हाला माहिती आहे की जस तो त्या गोष्टी बोलला की तस तो म्हणला मी एकटाच त्या ठिकाणामध्ये त्या जी इस्बेल राणी आहे तिने त्याच्या सर्व संदेशाला मारून टाकलेले आणि म्हणून मी एकटाच तो काय उरलेला आहे. पण त्यावेळेस देव त्याला म्हटला की ज्यांनी बालाच्या मूर्तीला नमन केले नाही असे 7,000 देवाचे सेवक अजूनही जिवंत आहे. आणि ही जेव्हा त्यांनी गोष्ट ऐकली त्यास एलियाला त्याच्याद्वारे उत्तेजन प्राप्त झालं. आणि मग देवाने हळुवारपणे त्या सर्व भयातून एलियाची सुटका केलेली आहे. एलियाने देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला आणि एलियाने देवाची आज्ञा पाळण्याचा पुन्हा एक वार देवासंगती करार केला. आणि मग आम्ही पाहतो की पुढं ज्या घटना घडल्या त्याच्याद्वारे आम्हाला कळतं की देवाने एलियाला मदत केली, त्याच्या अंतकरणामध्ये असणाऱ्या भीतीवरती एलियाने कसा विजय मिळवावा. ह्याचा अर्थ असा मला आहे की एलियाला देवाने मार्गदर्शन केलं, देव त्यासाठी बोलला, देवाने त्याला काउन्सिल केलं. आणि ते ज्या घटना घडल्या त्यास आम्हाला पाहायला मिळतं की देवाने एलियाला सांगितलं की तू शाफाटाचा पुत्र जो अलिशा आहे त्याची निवड कर, यासाठी की मी त्याला निवडलेले की इथून पुढं तो इस्रायल लोकांसाठी संदेष्टा म्हणून नेमण्यात आलेला आहे. आणि मग आम्हाला माहिती आहे की ती पुष्कळची घटना घडली आणि या सर्व घटना घडल्या देवाने अलिशा निवडलं. एलियाने ज्या अलिशाला जाऊन ही गोष्ट सांगितली, अलिशा त्याच्या मागे चालू लागला आणि एलियाला वर उचलून घेऊन जाण्याचा प्रसंग सुद्धा आला. आणि मला सांगू द्या अलिशाच्या जीवनामध्ये ही जी घटना घडली किंवा एलियाच्या जीवनामध्ये जी घटना घडली, एलिया असा एकच व्यक्ती आहे जगातील 2 व्यक्तीमध्ये ज्याला मरणाचा अनुभव आला नाही. तेव्हा तो एक भित्रा व्यक्ती जो त्या इस्बेल राणीने जे चॅलेंज केलं होतं त्याला घाबरून पळणारा व्यक्ती, त्याच्या जीवनामध्ये एक गोष्ट घडली आम्हाला पाहायला मिळते की तो असा एक व्यक्ती ठरला जगातील 2 व्यक्ती मधला की ज्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं नाही. आणि किती चांगली गोष्ट आहे की अलिशा जो त्याचा सेवक होता त्याने सुद्धा एलियाला त्या वर उचलण्याचा जो अनुभव घडला तो अलिशाने आपल्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे. आणि मग मला या गोष्टीवरून कळतं की या
ज्या जगातील भीतीपेक्षा देवाची भीती आमच्या अंतःकरणामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. पण एलियाला ज्या गोष्टी देव बोलला त्याच्यावरून आम्हाला पाहायला मिळतं ते असे धडे आहेत जे आम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये समजावून घ्यावेत आणि त्याप्रमाणे जर आम्ही जगलो तर मला सांगू द्या भयावरती विजय मिळवण्यासाठी देव आम्हा प्रत्येकाला मदत करणार आहे. आज मी पाहणार की पहिली जी गोष्ट जे धडे एलिया देवाकडून शिकला त्याच्यामधला पहिला धडा जो आहे तो म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल आमचं समर्पण देवाला करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस देव एलिया संगती त्या ठिकाणामध्ये त्या डोंगरावरती बोलला, एलियाला एक गोष्ट कळाली की समर्पण आपल्या जीवनाचं करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या दिवशी एलियाने आपलं समर्पण देवाच्या हातामध्ये केलेलं आहे. आणि मला सांगू जास्त देवाच्या हातामध्ये आपलं समर्पण केलेलं आहे. त्यावेळेस देवाने त्याला खऱ्या अर्थाने विजय दिलेला आहे. देवाचं वचन सुद्धा सांगतो यशाचं पुस्तकाचा 26 अध्याय 30 वचन जर तुम्ही वाचलं तर तो म्हणतो की इंग्लिशमध्ये असं म्हणलेलं आहे की त्याला तो परिपूर्ण शांती देतो. मराठीमध्ये असं म्हणलेलं त्याला तो परिपूर्ण शांती देतो की ज्याचं मन त्याच्या ठाई स्थिर आहे. दोज हुज माइंड इज स्टेड ऑन हिम ही गिव्स देम परफेक्ट पीस. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही आमचं समर्पण पूर्णरित्या देवाच्या हातामध्ये करतो त्यावेळेस देव आम्हाला खऱ्या अर्थाने पूर्ण शांती देतो. मला माहिती आहे की ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये भय निर्माण होतं त्यावेळेस आमच्या अंतःकरणातली शांती निघून जाते. आम्ही अस्वस्थ होतो, आम्ही बेचैन होतो, वारंवार ती गोष्टच आमच्या लक्षात राहते. ती एक जी घटना घडलेली आहे तीच वारंवार आमच्या जीवनामध्ये लक्षात असते. आणि पुढे आम्ही पाहतो की जो दुसरी गोष्ट देवाने एलियासाठी बोलला ते म्हणजे तो म्हणतो की जे आव्हान त्या जीवनामध्ये आलं, जे चॅलेंज होता त्या चॅलेंजविषयी तुम्ही प्रामाणिक असणं अतिशय गरजेचं आहे. की तुमच्या जीवनामध्ये आव्हान आलं ते आव्हानाचा स्वीकार करणं गरजेचं आहे. आम्ही हे आव्हान स्वीकारणं अतिशय गरजेचं आहे. चॅलेंज जे आहे त्याचा स्वीकार करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी विचार करतो आणि आमच्या भयातून आमची सुटका व्हावी अशी आमची इच्छा असते की खऱ्या अर्थाने आम्ही पाहतो की जे आव्हान एलियाच्या समोर होतं तो जो प्रॉब्लेम एलियाच्या समोर होता त्या प्रॉब्लेमविषयी देवाला त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. ही वॉज ऑनेस्ट विथ गॉड. तो त्या ठिकाणी म्हटला की ज्यामुळे त्याची रात्रीची झोप उडून गेलेली आहे ती कशामुळे गेलेली आहे तर तो म्हणतो की इस्रायल राणीने मला अशी धमकी दिलेली आहे आणि ती गोष्ट तो देवासमोर बोललेली आहे. मला सांगू द्या की ज्या आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे आव्हान येतात त्या आव्हानांविषयी आम्ही प्रामाणिक असणं अतिशय गरजेचं आहे. चॅलेंजेस जे येतात त्याला आम्ही प्रामाणिक असणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्या उदाहरणाविषयी मी तुमच्यासाठी बोललेलं आहे ते उदाहरण म्हणजे काही दिवसापूर्वी म्हणजे 31 ऑगस्टला माझी पत्नी ऑफिसला गेलेली होती आणि ऑफिसला गेली आणि मग ती 31 तारखेचं ऑफिस करून परत घरी आली आणि मग तिला 4 तारखेला असा मेसेज आला की तिच्या ऑफिसमधल्या एका व्यक्तीला कोविड-19 झालेलं आहे. आणि मग तिला मनामध्ये प्रश्न पडला की त्या दिवशी ज्यावेळेस ते 31 तारखेला ऑफिसला आले होते त्यावेळेस मी त्या व्यक्तीला जाऊन भेटले, त्यांच्यासंगती बोलले आणि ते IT सेक्शनमध्ये असल्या कारणाने सर्व ऑफिसच्या लोकांचा संपर्क त्यांच्यासंगती येत होता. आणि मग आम्ही पाहतो की ज्या तिला ती विचार करू लागली तर तिला मनामध्ये भीती निर्माण झाली आणि तिला असं वाटायला लागलं की त्या दिवशी मी त्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते, मी ऑफिस त्यांच्या कॅबिनमध्ये गेले होते आणि जे पासवर्डचं काम तिचं होतं ती करण्यासाठी त्या ठिकाणामध्ये गेली होती. आणि मग आम्ही पाहतो की तिला ती भीती वाटली. आता ती भीती ही नव्हती की तिला आजारी पडणार आहे. जसं आम्हाला माहिती आहे की पुष्कळ लोक करोनाची लोकांना भीती नाही आहे तर करोनामुळे होणाऱ्या परिणामांची त्यांना भीती वाटते. करोनामुळे कदाचित मृत्यू होईल. आज मी पाहतो की या जगामध्ये सर्वात मोठी भीती एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये कोणती असेल तर ती म्हणजे मृत्यूची. त्याच प्रकारे या जगामध्ये जगत असताना आम्ही पाहतो की लोकांना करोनाची भीती नाही पण करोनामुळे जर त्यांचा मृत्यू होईल ह्याची भीती वाटते. त्याच प्रकारे तिला सुद्धा अंतःकरणामध्ये भीती होती की आता मी त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आलेले आणि कदाचित त्याच्यामुळे मला सुद्धा झाले असेल. आणि तिच्या मनामध्ये एक भीती होती की मी घरामध्ये येते आणि माझे लेकरं सुद्धा लहान आहेत, कदाचित त्यांना त्याच्यामुळं करोना होण्याची शक्यता आहे. पण मी तिला एक गोष्ट सांगितली की जर आम्ही प्रार्थना करतो आणि देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही ही कबुली देणं गरजेचं आहे की देव आम्हाला या गोष्टीचा स्पर्श देखील होऊ देणार नाही. आम्ही वारंवार स्तोत्रसत्य 91 ज्यावेळेसपासून आम्हाला ही गोष्ट कळली त्या गोष्टी कळल्यापासून करोनाविषयीचं माहिती आम्हाला कळल्यापासून त्यावेळेसपासून आम्ही स्तोत्रसत्य 91 बोलतोय, प्रार्थना करतोय. निश्चित मला माहिती आहे की भीती, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, भीती वाटणं हे साहजिक आहे. भीती वाटू शकते पण ती भीतीमध्ये आम्ही राहणं गरजेचं नाही आहे. आम्ही भीता कामा नये कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं भिवू नको. आणि मग आम्ही पाहतो की जसं पुढं घटना गेल्या आणि मग नंतर 5 तारखेला ती पुन्हा एकदा ऑफिसमध्ये गेली आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर पुष्कळसे जे तिचे कलिग्स होते
ते तिला बोलू लागले की तू गेली होती आणि तू मास्क घातला नव्हता, तू असं केलं होतं, तू तसं केलं होतं. पण मी तिला एक गोष्ट म्हटली, जरी तू मास्क घातला असेल, मास्क घातला नसेल, तर एक गोष्ट इतकीच खरी आहे की त्या मास्कपेक्षा येशू ख्रिस्ताचं रक्त तुझ्यावरती आहे. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की येशूचं रक्त आम्हाला त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये प्रगट करतं आणि सर्व प्रकारच्या रोगापासून, आजारापासून ते आमचं रक्षण करतं. आणि त्याच त्यांच्या जे कलिग्सच्या ग्रुपमध्ये एक विधर्मी स्त्री आहे. ती विधर्मी स्त्री म्हटली की मी ऐकते तुमचं वचन, आणि जस्ट तुमचं वचनातून बोलत असताना एकदा मी मागील काही दिवसापूर्वी बोललो होतो की देवाने मला कसं बचाव केलं होतं त्या मेडिकल स्टोअरमध्ये जाण्यापासून, की ज्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं होतं आणि तिथं न जाता मी ते टाळलं. हे कशी घटना घडली, ती घटना त्या विधर्मी स्त्रीने तिच्या बाकीच्या कॉलिग्सला सांगितलं आणि म्हटलं मी ते ऐकलं की देवाने कसा बचाव केलाय. याचा अर्थ असा आहे की आपणाला कोणती गोष्ट स्पर्श करणार नाही, कारण तिचा देव तिच्या बरोबर आहे. आणि एक मोठी साक्ष एक विधर्मी स्त्रीने त्या ठिकाणामध्ये दिली. याच्याद्वारे एकच आम्हाला कळतं, मला माहीत नाही की कोरोना आम्हाला लागला, कोरोना जर होतो तर याचा अर्थ असं नाही की आम्ही देवावरती विश्वास ठेवत नाही, की आम्ही देव चुकीचं जीवन जगत आहोत किंवा वाईट वागत आहोत. पण ह्याचा अर्थ असा आहे की जरी आम्हाला तशा प्रकारच्या परीक्षेला सामोरं जावं लागलं तर देव आमच्याबरोबर आहे. आणि मला माहिती आहे की ती घटना घडली. आणि मग मी पाहायला मिळतं की त्या दिवसापासून 5 तारखेला नंतर मी संध्याकाळी ती आली, त्यास ती म्हणली की सर्वजण जाऊन त्यांना भेटून आले होते आणि कोणामध्ये कोणत्या प्रकारचं जे सिम्पटम्स आहे ते दिसले नाही. ह्याचा अर्थ असा आहे की त्याची लागण कोणालाच झाली नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का, आम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताखाली आहोत. आणि येशूचं रक्त हे सामर्थ्यशाली, कोणत्याही वॅक्सिनपेक्षाही येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. मला माहिती आहे मी कोणाच्या विरोधात नाही, सरकारच्या विरोधात नाही, गव्हर्नमेंटमध्ये जे गोष्टी चालतात त्याच्या विरोधात नाही. पण मला एक गोष्ट माहिती आहे की वॅक्सिनपेक्षा जास्त भरोसा माझा येशू ख्रिस्ताच्या रक्तावरती आहे. आणि ही कबुली आम्ही देणं गरजेचं आहे. म्हणून मी सांगतो की पुढचा जो मुद्दा मी तुमच्यासाठी बोलणार आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये एलियाने आणखीन एक गोष्ट केली की तो पॉझिटिव्ह होता, होकारार्थी होता. जी परिस्थितीला तो तोंड देत होता निश्चितच त्याने ती कबूल केली आणि म्हटला, तो ऑनेस्ट होता, प्रामाणिक होता की ह्या गोष्टीला मी सामोरं जात आहे. पण पुढे मी पाहतो की तो काय करतो माहिती आहे का, तो त्या गोष्टीमध्ये प्रामाणिक होता आणि पुढे तो पाहतो की त्या प्रश्नातून तो जात असताना त्याने एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याच्या अंतकरणामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याच गोष्टी देवाच्या इच्छा आहे की आमच्या अंतकरणामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. वारंवार आम्ही जस्ट अशा प्रकारच्या प्रश्नात तोंड देतो, भयाला तोंड देतो, त्यास आम्ही नेहमी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. निश्चितच भीती जरी आमच्या अंतकरणामध्ये असली, भीती जरी वाटत असली, तर आम्ही कबुली दिली पाहिजे की देव मला सर्व भयातून सोडवणारा आमचा परमेश्वर आहे. आणि ह्याची खात्री आम्हाला असणं अतिशय गरजेचं आहे. आणि पुढची जी गोष्ट आम्ही एलियाच्या जीवनातून पाहतो की ज्याच्यामुळे तो भयावरती विजय मिळू शकला, ते म्हणजे त्यांनी वारंवार देवाला संतोष येण्याचा प्रयत्न केला. ही ऑलवेज प्लीज्ड गॉड. देवाला त्यांनी समाधान प्राप्त करून दिलं किंवा देवाला त्यांनी संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून आम्ही पाहतो की पुष्कळ टेम्पररी परिस्थिती जी आमच्या अवतीभोवती असते ती कदाचित आमच्या बाजूने नसेल, पण मला सांगू द्या, जर आम्ही देवाला आमच्या जीवनामध्ये संतुष्ट केलं तर त्या परिस्थितीवरती सुद्धा देव आम्हाला विजय देतो. त्याच प्रकारे देवाने एलियाला सुद्धा त्या परिस्थितीतून जात असताना, त्या भयाच्या वातावरणातून जात असताना, ज्यावेळेस त्यांनी देवाला संतोषण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस देवाने त्याला खऱ्या अर्थाने विजय दिलेला आहे. त्याच्या भयावरती मात करण्यासाठी देवाने त्याला मदत केलेली आहे. आणि मग मी पाहतो की देवाची इच्छा हीच आहे की आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा, आम्ही त्याला संतोष व्हावा. आणि मला माहिती आहे की देवाचं वचन सुद्धा एका ठिकाणामध्ये फार सुंदर सांगतं, परिपूर्ण प्रीती भीती घालून टाकते. ह्याचा अर्थ असा आहे की जर तुमच्या अंतकरणामध्ये आजही कोणत्याही गोष्टीचं भय असेल तर देवाची प्रीतीमुळे ते भय निघून जाणार आहे. मला सांगू द्या, देवाची प्रीती मिळवण्यासाठी मी काहीच केले नाही आहे. देवाची प्रीती आम्ही मिळवू शकत नाही किंवा ती कमवू शकत नाही. देवाची प्रीती आम्हाला त्याच्या पुत्राच्या द्वारे प्राप्त होते. आणि मग देवाचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताने जे बलिदान केलेलं आहे आणि त्याच्या बलिदानाच्या द्वारे त्याच्यावरती जो कोणी विश्वास ठेवतो त्याची प्रीतीचा अनुभव देव प्रत्येकाच्या जीवनामध्ये देत असतो. आणि मग आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की त्या प्रीतीमुळे आमच्या अंतकरणातली सर्व भीती निघून जाते. मला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही लेकरांच्या जीवनामध्ये सुद्धा पाहतो की ज्यावेळेस त्यांना एक गोष्ट कळते की माझे आईवडील माझ्यावरती प्रीती करतात, मग त्या प्रीतीमुळे त्यांची खात्री असते की जगातील कोणताही शत्रू जरी त्यांना सामोरं जावं लागलं तरी आईवडील जर त्याच्याबरोबर आहे, त्याची प्रीती जर त्यांच्याबरोबर आहे, तर त्या शत्रूवरती विजय मिळवू शकतात. त्याच प्रकारे आमच्यासुद्धा जीवनामध्ये जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला असं वाटतं भयावरती आम्ही विजय मिळवावा, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीचा अनुभव आम्ही आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये
अनुभवणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर मी या सर्व गोष्टी केल्या तर मला सांगू द्या, खात्रीशीरित्या आम्हाला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या भयावरती देव आम्हाला विजय दिल्याशिवाय राहणार नाही. देवाची इच्छा हीच आहे की आम्ही भयविरहित जीवन जगावं, फ्री फ्रॉम ऑल आर फिअर्स. पुन्हा एकदा मला ती आठवण करू द्या की भीती वाटणं, फिलिंग दॅट फिअर इज नॅचरल, पण बिईंग फिअरफुल किंवा फिअर आमच्यामध्ये असणं किंवा त्या देवाची इच्छा आहे की आम्ही फ्री भयातून आमची सुटका व्हावी, भय आमच्यामध्ये नसावं किंवा त्या भयाला आम्ही सामोरं जावं, ही देवाची इच्छा आहे. आणि तो भयातून निघण्यासाठी ज्या काही गोष्टी एलियाने त्याच्या जीवनामध्ये केल्या, त्या जर गोष्टी मी केल्या तर निश्चितरित्या मला सांगू द्या, देव आम्हाला त्या भयावरती विजय देणार आहे. देव करो हे करण्यासाठी देव आम्हाला प्रत्येकाला सहाय्य करो, मदत करो. गॉड ब्लेस यू. यास आपण आपले डोळे बंद करू, आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. खरोखर प्रभू, तू केवळ बोलणारा परमेश्वर नाही, तर आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रात्यक्षरित्या आम्हाला ते अनुभव घडवणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. प्रभू, पुष्कळ दप्पा आम्ही भयाला सामोरे जातो, भय आमच्या अंतःकरणामध्ये येतं, पण प्रभू मला माहिती आहे तुझं वचन आम्ही सांगतं, तू आम्हाला म्हणतोस भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे. प्रभू, आज आम्हाला भयातून सोडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल की तू आमच्या बरोबर आहेस. आज मी प्रार्थना करतो प्रभू, जरी आमच्या अवतीभोवतीचं वातावरण चांगलं नाही आहे, भीतीचं आहे माहिती आहे, पण प्रभू तुझ्या प्रीतीमुळे आमची भीती तू घालतोस, तुझ्या सहवासामुळे तू आमची भीती घालून टाकतोस. आज मी प्रार्थना करतो, ज्या लोकांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या भयावर त्यांनी विजय मिळवावा, यासाठी त्याचं तू विशेष करून सहाय्य कर. पुन्हा एक बार समय तू आम्हाला दिलास, तुझे आभार मानतो, तुझं गौरव करतो. मान सन्मान गौरव कर तुझ्याच नावात येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गुणान मागतो म्हणतोय, आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.